खरेदी करताना कशी हळद घेतली पाहिजे ना आपण? अशी लेकरवाळी घेतली पाहिजे. हे अशी का तिला कोंब असले पाहिजे का? अशा हळदीला मान राहतो. हा, छान पण वाटतंय, आता दुःखी पण वाटतंय. आता फॅमिली आता इकडे मला सोडून जायचे बाबुल की दुआ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉग मध्ये. सो आता तुम्हाला आवाज ऐकू येते असेल खूप, आहे बघा खूप बडबड आहे, कारण की आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. कारण की आजपासून गुड्डीताईच्या लग्नाला फक्त बाकी आहे 10 दिवस. सो आज आपण आलेलो आहोत हळदीचा बाजार करण्यासाठी. हे बघा, हे बघा. सो आता आपण बघूया आपण काय काय खरेदी करतो. सो गाईज, आम्ही आता फायनली शॉपमध्ये आलेलो आहे. हे बघा, इथे आंटी आलेले आहे. काकू हाय करा, कोण कोण आलेलं हाय करा आमच्या चॅनलला. हे बघा, आम्ही इतके सारे जण आलेलो हळदीचा बाजार करायला. आणि इकडे बघा, इकडे आई पण ते मीठ वगैरे खरेदी करताय. मी दाखवते. आई आणि काकू आहे. तुम्ही दोघी काय घेताय? म्हणजे सुरुवात जे आपण हळदीचा बाजार करतो त्याच्या सुरुवातीला काय खरेदी करता, तर ते काय घेताय तुम्ही आम्हाला ते सांगा. मीठ घेतो, खड्याचं मीठ घेताय इकडे. हा, मग आता ते खड्याचं मीठ त्यांनी दिलं, मग आपण हे हळदीचा बाजार आपल्याला चालू करता येईल. हे बघा, आम्ही इतके सारे जण आलेले बघा. म्हणजे बघा, मीठ घेतलेलं आहे आपण. आता बघूया आपण आता नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला. हे बघा, आता मीठ झालेलं आपलं घेऊन. आता हे बघा, हे सगळे हळद घेत आहे बघा. तेव्हा नवरीबाई बी घेते. हे बघा, हे बघा, नवरीबाई बी खरेदी करते बघा. हे बघा, येडी आमची नवरीबाई. आम्ही पहिलेच शॉपिंग चालू केली, पण ते बोलले की पहिले हळद कुंकू लावायचं असतं, मग शॉपिंग चालू करायची असते. सो आता आम्ही बघा, मम्मी ते गेलेली आहे हळद कुंकू घेण्यासाठी, मग ते लावायचं एक दुसऱ्यांना आणि मग पुढची शॉपिंग चालू करायची. तर आपण ते पहिले घेऊया. आई, आम्हाला सांगा बरं, हळद खरेदी करताना कशी हळद घेतली पाहिजे ना आपण? अशी लेकरवाळी घेतली पाहिजे. हे अशी का तिला कोंब असले पाहिजे का? अशा हळदीला मान राहतो. हा, तुम्ही घेतली का? हो, घेतोय ना आम्ही. हा, हे बघा, आमचा आवाज बिऱ्या करतात. हा, हे का तुम्ही येते ना पूर्ण व्हिडिओ तुम्हीच आहे काकू आता. हे बघा गाईस, हे काय सगळे हे बघा. आता आम्ही हळद कुकू लावतोय, सगळ्यांना लावून घेऊया आता. हे मम्मीला लावतोय. हे बघा, आता आम्ही सगळ्यांना लावून घेतो हळद कुकू, आणि मग भेटूया आपण नेक्स्ट आयटम काय. अरे, नवरीबाई राहिली, नवरीबाई राहून गेली. या इकडं, नवरीबाई इकडे या. नवरीबाईला लावतो आता. आता सगळ्यांना एक एक करून लावून घेऊया आपण. हे बघा, आता आपली हळदी झालेली घेऊन आता बघूया आपण नेक्स्ट आयटम काय घ्यायचं आपल्याला. हे बघा गाईस, यांनी मला पण लावलेलं आहे टिक्का. नवरीबाई इकडे सुपारी वगैरे घ्यायची लालवाली, ते घेतलेले, आणि इकडे बाकीचे सगळे बसलेले आहे. सो नवरीबाई, कसं वाटतंय तुम्हाला? लग्नाला फक्त 10 दिवस बाकी आहे आणि तुमचा हळदीचा बाजार चालू झालेला, कसं वाटतं? छान पण वाटतंय, आता दुःखी पण वाटतंय. आता फॅमिली आता इकडे मला सोडून जायचे बाबुल की दुआ. चांगलं वाटतंय, पण आता फक्त 10 दिवस बाकी आहे. बघू आता काय होते पुढे. आता आपण पुढची काय शॉपिंग करतो मी ते दाखवते. हे बघा गाईज, आता झाला आपला बाजार. हा बघा, हा मुलगा सांगतो आपल्याला आपण काय काय घेतलेलं आहे. हे बघा, हे बघा,
ये बघा इकडे पप्पा. गुड्डी कुठे गेली? गुड्डी काय माहित कुठे गेली. हे बघा, हे बघा गाईज, आता आपली हळदीची शॉपिंग, जो हळदीचा बाजार आहे तो झालेला आहे. हे बघा, हळदीचा बाजार झालेला आहे. आता आपलं इथे झालेली शॉपिंग डन हळदीचे. हे बघा गाईज, आता आपला हळदीचा बाजार झालेला आहे डन. हे बघा मम्मीकडे सगळं सामान. सो गाईज फायनली जो आहे बघा, इकडे बघा, हा आपला जो आहे हळदीचा बाजार डन झालेला आहे. पण त्यांच्याकडे दुर्डी वगैरे भेटलेली नाही आपल्याला. स्वतः आपण दुर्डी, टोपली वगैरे ते घ्यायला चाललेलं आहे. जे बघा गाईज, ते टोपली वगैरे घेऊ लागली. तिथे टोपली वगैरे नव्हती चांगल्या, सो आपण दुसऱ्या शॉपमध्ये येऊन टोपली वगैरे घेतोय. बघा, जे बघा, हे बघा टोपल्या, दुर्ड्या, सॉरी दुर्ड्या, दुर्ड्या. हे बघा, हे बघा गाईज, हे बघा इकडे बघा, एकदाच किती सारे काकूने बघा नारळ देऊन टाकले. बघा बरं, हे बघा, ते बघा गाईज. आता आपले बघा फडाफडी जे होते टोपली ते आपण घेऊन टाकलेले आहे काकूंनी. आता बघूया आपल्याला नेक्स्ट काय घ्यायचं आहे. गाईज हे बघा, अर्ध्या काकूने, आपल्या आंटीनी हे टोपलेट आपले घेतलेले आहे. बाकीच्या अर्ध्या जणांकर अर्ध सामान आहे बघा. हे बघा, हे बघा, ते बघा गाईज, आता झालेले आहे आपले हळदीचा बाजार घेऊन. इकडे बघा पप्पा, आता आपण इथे खायला आलेलो आहे. गाईज फायनली जागा भी भेटलेली आहे. आम्ही सामान घेऊन वगैरे आलेलो आहे कारमध्ये. खूप गर्मी होती आहे आणि मला हातात फोन पकडावं लागतं, कारण की माझा जो ट्रायपॉड आहे ना तो भेटत नाही. मला आता हरवलेला आहे आणि आपल्याला हातातच घ्यायचं आहे. हे बघा आपला डोसा आलेला आहे. ही गुड्डी नाही बघा. सो गाईज हळदीचा बाजार झालेला आपला. आता आपण आलेलो आहे भांडी दुकानात. मी आता दाखवते आपण गुड्डी ताईसाठी काय काय घेतोय. हे बघा, हा हिच्यासाठी आपण हा वाला सेट केला बघा. हे बघा, या शॉपमध्ये आलेला आपण. हे बघा, हे बघा आपण दुसरे वाले बघतो. हे बघा गंगाळा वगैरे. हे बघा, ये बघा नेक्स्ट आइटम. नहीं ये वाला नहीं, ये अंडा उसके ऊपर कलसी आ रहा है. ये बघा नेक्स्ट आइटम बघता येते आता. हे देखना लहान, खूप लहान होऊन जाईल. तुला पाहिलं कोणती आवडती? उलटानी मोठी देऊ का? हे उलटानी मोठी दे. कोणती साईज आहे बघा. हँगर नाही की मॉडर्न उलटानी नाही. ही मॉडर्न आहे का? हे बघ. हे घ्या ताई, ही मोठी. दोन घ्यायचं का? एकच घ्यायचं ना. किती घ्यायचं होतं? त्याच्यानंतर मागायचं नाही. मग पाहिजे छोटे थोडी भातवाडी घ्यायची. पाहिजे हो चार जाते तिथं नंतर घेऊ. थोडस पावला पण घेतलेलं आपण. आणि
सिल्वर प्लेट आहे. आणि हे याच्यामध्ये म्हणजे एक साधा मॉडेल पण असतो ताई. आणि ते थोडी क्वालिटीची लो असते ते थोडी दाखवलं तुम्हाला. हे स्लिपला आहे. हे बघा गाईस, आता आपले जे भांडे घेऊन झालेले आहे बघा. हे बघा, हे चम्मच वगैरे, हे घांगाळा, हे तांबे बिंबे, हे बघा, हे आपण आता सगळं घेतलेलं आहे. सो गाईज फायनली मी आता घरी पोहोचलेले आहे. आता वाजलेले 12. सो आमच्यासाठी बिचाऱ्याने एवढं रात्रीपर्यंत दुकान चालू ठेवलं, नाही तर तो 9 वाजता बंद करतो. हळदीच्या बाजाराला आणि बांगड्याला नाही, भांड्याला टाईम झाला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आमचा हळदीचा बाजार कसा वाटला, तुम्हाला भांडे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्लॉग, कॉमेडी व्हिडिओ, रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.